घडामोडी। राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। ठाणे महापालिका आणि गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्सव समितीच्या वतीने आज ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संत रविदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही असे शिंदे म्हणाले। मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले। मी 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरायचो। 2.5 वर्षात कधीच मला थकवा आला नाही, कारण लाडक्या भाऊ आणि बहिणीमुळे मला ऊर्जा मिळायची। आतापर्यंतच्या कधीच इतके निर्णय घेतले गेले नव्हते असे शिंदे यांनी सांगितले। मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केले। मला या राज्यात 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली। ही ओळख सर्वात मोठी असल्याचेही ते म्हणाले। गरिबी काय आहे याची जाणीव आम्हाला आहे, त्यामुळे गरिबांना, सर्वसामान्यांना आपल्या शासनाच्या माध्यमातून काही मदत मिळावी यासाठी आम्ही योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी काही लोक म्हणायचे गरिबी हटाव, पण गरिबी हटली नाही, उलट गरिबी हटला होता असा टोला त्यांनी नाव न घेता काँग्रेसला लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटवली। मोदी यांनी महिलांना आत्मनिर्भर केले असे शिंदे यावेळी म्हणाले। बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण घाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते। ते पाप धुण्यासाठी मी कुंभमेळ्याला गेलो होतो। हे लोक पाप लपवण्यासाठी लंडनमध्ये जातात असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय। जमिनीवरील वाहतूक हवेतून झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे। त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते व्हिएंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। यासाठी महापालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले। मीरा भाईंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जेपीई हा 60 मीटर रस्ता येथेही पॉड टॅक्सी सुरू करण्याचे निश्चित केल्याचे सरनाईक यांनी सांगितले। ठाणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। घोडबंदर भागातील नागरिकांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो। या भागात नागरिकीकरण वाढले असताना रस्त्याची रुंदी वाढलेली नाही, त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा भार पडलेला आहे। तसेच भिवंडी आणि उरण जैनपेठीतून सुटणाऱ्या अवजड वाहनांचा भार देखील घोडबंदर मार्गावर अधिक आहे। मागील काही वर्षापासून ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत। वडाळा, घाटकोपर, कासार, रोडवली या मार्गिकेच्या निर्माणाचे कामे अद्याप पूर्ण झाले नसल्याने मेट्रो प्रकल्पाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत। त्यातच आता ठाणे आणि मीरा भाईंदर भागात पॉट टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे। सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सरनाईक म्हणाले की पॉट टॅक्सी संकल्पनेला मागील वर्षी BKC परवानगी देण्यात आली होती। मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोला समांतर वाहतूक व्हावी यासाठी घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते व्हिएंग हिल्स चौकापर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्वावर देण्याचे निश्चित करण्यात आले। यासाठी महापालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नाही। प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीची निर्मिती होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पॉट टॅक्सीसाठी जागा सुचवली होती। हे काम 80% पूर्ण झाले। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी BKC पॉड टॅक्सीसाठी परवानगी दिली। तशाच प्रकारची परवानगी ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात परवानगी देण्यात येणार आहे। त्यासाठी आम्ही धोरण निश्चित केले आहे असेही सरनाईक म्हणाले। दरवर्षी शास्त्रज्ञ CV रामन यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने विविध ठिकाणी वैज्ञानिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मोह विद्यालय ठाणे येथे कैलासवासी गोगटे सर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला। या विज्ञान प्रदर्शनासाठी आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, कचरा व्यवस्थापन, टाकाऊपासून टिकाऊ असे विषय देण्यात आले होते। यासाठी एकूण 5वी ते 9वीच्या 72 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 52 प्रकल्प सादर केले होते। गोगटे सरांनी विज्ञान प्रदर्शनाचे लावलेले छोटेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आजच्या विज्ञान प्रदर्शनावरून दिसून येते।
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर शशांक पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर प्रियंका पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास पाटील, पर्यवेक्षक घोलप सर, संचालक मंडळ सदस्य शेडगे मॅडम सह सर्व विज्ञानाचे शिक्षक व इतर सहकारी शिक्षक, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना राज्य सरकारने राबविली. ही संकल्पना सुरू झाल्यानंतर विविध प्रभाग समिती स्तरावरील गोरगरीब रुग्णांना याची सुविधा मिळत होती. मात्र गेल्या 3 महिन्यापासून ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना औषध व उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच या आपल्या दवाखान्यामध्ये कार्यरत असलेला मेडिकल स्टाफ हा दवाखान्यात आलेल्या रुग्णांची उद्धट वर्तणूक करीत असून दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांना औषधही वेळेवर मिळत नसल्याचा आरोप समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी आणि माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरी शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी चेतना मॅडम यांची भेट घेऊन स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाबाबत आपल्या व्यथा मांडल्यात. विशेष म्हणजे शिवाजीनगर परिसरात गेल्या 3 महिन्यापासून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू नसल्याची बाब वैद्यकीय अधिकारी चेतना मॅडम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना ती समजली. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. ठाणे शहरात कार्यरत असलेला स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत आहे की नाही याबाबत समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांनी खंत व्यक्त केले. तरी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शिवाजीनगर परिसरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लवकरात लवकर सुरू करून गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगरसेविका सौ रागिणी बैरी शेट्टी यांनी केले. तसे निवेदनही समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी तसेच माजी नगरसेविका सौ रागिणी बैरी शेट्टी व परिसरातील महिलांनी वैद्यकीय अधिकारी चेतना मॅडम यांना दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय विषय आहे नेमका? आज आम्ही या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना मॅडमला भेट देण्यासाठी आलो. याला कारण की शिवाजीनगरमध्ये 2021 साली स्थानिक नगरसेविका माझी पत्नी सौ रागिणी बैरी शेट्टी यांच्या प्रयत्नातून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं सुरुवात करण्यात आली होती. कारण शिवाजीनगरमध्ये एकंदरीत 25 ते 30 हजार ही कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची संख्या आहे. तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मोफत दवाखान्याची अतिशय गरज होती. त्यामुळे म्हणजे माझी पत्नी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांनी ती दवाखान्याची सुरुवात केली. परंतु आज गेल्या 1 वर्षात त्या दवाखान्यामध्ये जर एकंदरीत व्यवस्थापन पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक तक्रारी नागरिकांच्या आमच्याकडे येऊ लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी औषधांची कमतरता आहे, डॉक्टर वेळेवर येत नाही, डॉक्टर वेळेवर थांबत नाही. त्यामुळे नागरिकांची तिकडच्या शिवाजीनगरमधील नागरिकांची अतिशय असुविधा निर्माण झाली आणि आम्ही त्या ठिकाणी अगदी 100 मीटरवर जनसंपर्क असल्याकारणाने त्या ठिकाणचे अनेक प्रॉब्लेम, अनेक तक्रारी आमच्याकडे वारंवार येत आहेत. म्हणून गेल्या 10 दिवसापूर्वीपासून हा आपला दवाखाना टोटली बंद करण्यात आला आहे. तर तो कशाकरता बंद करण्यात आला आहे आणि इतर ठिकाणी आपला दवाखाना चालू असताना शिवाजीनगरमधलाच आपला दवाखाना हा का बंद करण्यात आलेला आहे, हा याचा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही यांना भेटलेलो आहे. डॉक्टर मॅडमनी काही ठाणे महानगरपालिका आणि या आपल्या दवाखान्याचे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमबद्दल काही डिस्कशन्स त्यांनी आमच्याशी केलेलं आहे. परंतु ॲज बिंग लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला खरं तर त्या विषयाशी काही घेणं देणं नाही. कारण वी आर आन्सरेबल टू आमचे जे शिवाजीनगरमध्ये जे नागरिक आहेत त्याला आन्सरेबल आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही अशाच प्रकारचे एक उत्तर
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी देतील या संकल्पनेतून आज आम्ही त्यांना भेट घेतलेली आहे आणि लवकरात लवकर हा दवाखाना कशा प्रकारे चालू करता येईल त्याच्यासाठी त्यांना आम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी देखील आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य देऊन हा दवाखाना आम्ही लवकरात लवकर चालू करू अशा प्रकारची एक हमी त्यांनी आम्ही दिलेली आहे. आम्ही त्यांना हे पण विचारलं आहे की उद्या डे टू डे प्रॉब्लेममध्ये जे काही तक्रारी येतील त्यासाठी आम्हाला एक कोणता तरी कॉन्टॅक्ट म्हणजे एक सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट पाहिजे जो आम्हाला द्या. तर त्यांनी आम्हाला काही नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. अशा प्रकारे एक खूप छान अशी चर्चा आज आम्ही त्यांच्याशी केलेली आहे जेणेकरून ज्या काही नागरिकांची असुविधा त्या ठिकाणी निर्माण होतात ती असुविधा आम्ही कशा प्रकारे लवकरात लवकर मिटवू शकतो याचा एक छोटासा प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी आमच्या इकडचे सगळे विश्वस्त रागिणी बहिणी शेट्टी ग्रुपचे विश्वस्त आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन मॅडमचे डिस्कशन झालेलं आहे. ठाण्याच्या म्हापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा तोडून बॅग आणि मौल्यवान वस्तूची चोरी करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक 1ने अटक केले. अरविंद जाटव आणि साहिल कुमार जाटव असे या 2 आरोपींची नावे आहेत. ठाणे येथील घोळ गणपती परिसर म्हापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा तोडून वाहनातील बॅग आणि मौल्यवान वस्तूची चोरी करणारे 2 अज्ञात आरोपी येणार आहेत अशी माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक 1ला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 1 ठाणेच्या पोलीस पथकाने घोळ गणपती परिसरात म्हापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला. पोलिसांना तेथे 2 आरोपी संशयास्पद स्थितीत दुचाकी वाहनावर दिसले. त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना हे आरोपी नवी मुंबईच्या दिशेने पळाले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांना वाशी येथील सेक्टर 11 येथे पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे अरविंद आणि साहिल असल्याचे सांगितले. तसेच ते मूळचे राजस्थानचे असून सध्या वाशी येथील झूनगर परिसरात ते राहत आहेत. या प्रकरणी त्यांची अधिक चौकशी केली असता त्या दोघांनी ठाणे नवी मुंबई परिसरातील शील टायगर खारघर पनवेल कोपरखैरणे या भागातही दुचाकी आणि बॅग चोरी केल्याचे उघड केले असून 4ही पोलीस ठाण्यात गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींच्या ताब्यातून वाहनांच्या काचा फोडण्यासाठी वापरण्यात येणारे ब्रेकर, मोटरसायकल, चोरलेल्या बॅगा, कागदपत्रे तसेच पेपर स्प्रेची बाटली इत्यादी मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.